टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सेलू तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केळीची लागवड केलेली आहे। मात्र वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका केळी पिकाला बसलेला आहे। आपण सेलू तालुक्यातील धोंडगाव शिवारामध्ये आहोत आणि येथे वादळी वाऱ्यामध्ये केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जवळपास 2 एकरामध्ये ही केळीची बाग होती। ही केळीची बाग अक्षरशः वादळामध्ये उद्ध्वस्त झालेली आहे। केळीचे झाडं जी आहे तर ती जमीनदोस्त झाली आहे। केळीचे भरलेले फळं जे आहे तर ते देखील खाली कोसळलेले आहेत आणि एकूणच शेतकऱ्याचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि आपण बघू शकतो इथे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी एकूण प्रचंड मेहनत करत केळीचं पीक जे आहे तर ते घेतलेलं आहे। मात्र उत्पन्न हातातोंडाशी येत असतानाच नैसर्गिक आपत्तीमध्ये या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत येथील शेतकरी आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। आपण त्यांच्याकडे जाणून घ्या काय नुकसान झालेलं आहे आणि काय सांगाल एकूण काय परिस्थिती आहे। माझे नाव आहे सय्यद कौसर अली लियाकत अली सय्यद, राहणार ढोणगाव, तालुका सेलू, जिल्हा वर्धा। म्हणजे मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला अर्धा तास आणि त्या पावसामुळे सर्व शेतीचं नुकसान झालेलं आहे। म्हणजे विशेष करून केळी पिकाचं आणि पूर्ण जमीनदोस्त केळीचं पीक झालेलं आहे। लाईव्ह परिस्थिती आहे। किती एकरामध्ये केळीचं 2 पीक आहे एकरमध्ये आणि किती उत्पन्न अपेक्षित होतं तुम्हाला, किती नुकसान झालेलं आहे। 2 एकरमध्ये केळी आहे। 2 ते 2.25 लाख रुपयाची लागवड लागलेली आहे आजपर्यंत। त्याच्यानंतर त्याच्यातून उत्पन्न आजच्या रेटनुसार 7 ते 8 लाख रुपयाचं उत्पन्न होणार होतं आणि आज अशी परिस्थिती आहे का 7 ते 8 हजाराचं उत्पन्न निघणार नाही। एकूण जी परिस्थिती आहे तर तुम्ही जी पीक विमा आहे किंवा याची काही पीक विम्यासाठी पोर्टलवर गेले होते, पण ते इथं पीक विम्याच्या आपल्या सेलू किंवा वर्धा जिल्ह्यामध्ये त्याच्या असं काही नाही। फक्त सोयाबीन, कापूस याच्याच आहे आणि कांद्याच्या बी नाही आहे पीक विमा। त्याच्यानंतर मी कृषी सहाय्यकालाही विनंती केली का बा पीक विम्यासाठी तुम्ही एक समोर काही ना काही याच्या करा। आपल्या गावामध्ये कांदा केळी जास्त आहे, तर त्याने पाठवलेलं आहे, पण ते म्हणे आम्हाला तिकडून GR आलेले नाही। यांच्यासोबतच पुन्हा शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। आपण त्यांच्याकडे जाऊया। तुमचं काय नुकसान झालेलं आहे केळीचं? आमचं केळीचं नुकसान झालेलं आहे भरपूर प्रमाणे। माझे 3000 झाड होते आणि मी टिश्यू ॲग्रिकल्चरच लावलेलं आहे आणि 45,000 फक्त माझं बियाणेच झालेलं आहे। त्याच्यानंतर खात आहे, शेणखत आहे, असं पूर्ण मला 2.5 लाख रुपये खर्च आलेला आहे आजपर्यंत आणि पूर्ण पीक 80-90% पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे जमीनदोस्त। काय मागणी आहे तुमची? मागणी हेच आहे का बा शासनाकडून काही ना काही भेटायला पाहिजे बा। पीक विमा तर आम्हाला पोर्टलवर गेलो होतो, काढण्यात आलेलाच नाही ना। त्याच्यावर काहीच हेच नाही आला आमच्या सेलू तालुक्यासाठी। पीक विमा काढला असता तर काही ना काही भेटलं असतं बा आम्हाला। आता शासनाकडून हेच आहे का बाई काही ना काही आम्हाला भेटायला पाहिजे बा। आता पंचनामा झालाय? पंचनामा झालाय। पटवाडी साहेब आले होते आणि कृषी सहाय्यक आले होते, दोघे येऊन पंचनामा करून गेले आहे, पाहणी करून। नक्कीच नुकसानीचा पंचनामा झालेला आहे। खरीप हंगाम तोंडावर आहे आणि अशामध्ये केळी पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर सरकारने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। महेश पुंजाळ, TV9 मराठी, धोंडगाव, वर्धा।